इस्लामपूरच्या पेट्रोल पंपवरती वाहनांची गर्दी, नागरिकांनी घेतला संपाचा धसका। वाहन चालकाच्या संदर्भामध्ये शासनाने घेतलेल्या जाचक कायद्याविरुद्ध पुढील काही दिवस चालकांचा संप चालणार असल्यामुळे इस्लामपूर नागरिकांनी त्या संपाचा धसका घेतल्याचे आपणाला पाहायला मिळते। या संपाच्या धसक्याने इस्लामपूर येथील पेट्रोल पंपवरती दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या असून तर बरेच पंपावरील पेट्रोल संपले आहे। त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। ही संपाची सुरुवात आहे। ज्यावेळी संपाला सुरुवात होईल त्यावेळी नागरिकांच्या अत्यावश्यक साधनांचा तुटवडा जाणवणार असल्याचेही सुरुवात आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत असून त्याचबरोबर शासनाने लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा व सर्वसामान्य नागरिकाला येणाऱ्या अडचणीतून बाहेर काढावे अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे। नागरिकांनी सांगली डिजिटलशी बोलत असताना सांगितले, आज पूर्ण शहरामध्ये दिवसभर प्रत्येक पेट्रोल पंपाच्या जवळ बरेच गाड्यांच्या रांग लागलेल्या आहेत आणि या ज्या काही संपामुळे, या उन्हाळ्यात सुरू संपामुळे किंवा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जे संप सुरू होणार आहे त्या संपामुळे बऱ्याच नागरिकांना, महिलांना, जे ऑफिसेसला जाणारे जे आहेत कर्मचारी, कामगार, फळेभाजी, जे मार्केटला जे फळेभाजी येणार आहेत त्यांना सगळ्यांनाच ह्या संपाचा त्रास होणार आहे आणि त्रास होत आहे। ह्या त्रासातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी शासनानं निर्णय घेऊन यांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवावे असे सर्व असणाऱ्या नागरिकांच्या वतीनं आज विनंती करतोय। कारण इथं बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपावरती तेल संपलेलं आहे, काही ठिकाणी मोठ्या मोठ्या लाईनी लागलेल्या आहेत आणि लोकांना संप किती दिवस जाईल, किती दिवस चालेल या भीतीनं जास्तीत जास्त तेलाचा साठा करून ठेवत आहेत। त्यामुळे अशा बाकीच्या लोकांना जर तेल जर नाही मिळालं आणि अडचणी निर्माण होऊ शकतात। आरोग्याचं एखाद्या पेशंट वगैरे असेल, दवाखान्यात पोहोचायला त्याला जीव गमवावा लागेल। तर या बाबतीत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन हा संप मिटवावा असे नागरिकांच्या वतीनं आम्ही विनंती करतो। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।